नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे मतदान ओळखपत्र असतं म्हणजेच तुमचं वोटर ID कार्ड जे असतं त्याच्यामधील तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर कसा करायचा किंवा अपडेट कसा करायचा त्यासंबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचं वोटर कार्ड म्हणजे वोटर ID कार्ड म्हणजेच तुमचं मतदान ओळखपत्र जर तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करायचं असेल किंवा तुम्हाला त्याचा क्रमांक पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा त्याची जे व्हिडिओची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा जो वोटर ID कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा। तर त्यासाठी आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे जाऊयात। तुमच्या वोटर ID मध्ये तुमचा मोबाईल नंबर जे आहे ते रजिस्टर होणार आहे। अपडेट कसा करायचा या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला गूगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वोटर ID असं तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम ही जी आहे ती डॅशबोर्ड आहे। या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप मोड जो आहे हा तो तुम्हाला ऑन करायचा आहे। ही टिक दिसते ती त्या ठिकाणी ऑन करायची आहे। केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। वरती जो लॉग इन आणि साइन अपचा आहे ते या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे। या लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा EPIC नंबर किंवा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर या तिन्हीपैकी तुम्ही काहीही टाकू शकता। तुमचा EPIC नंबर तुम्हाला माहिती नसेल म्हणजेच तुमचा ओळखपत्राचा जो क्रमांक आहे तो जर तुम्हाला माहिती नसेल तर तो कसा पाहायचा त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि EPIC नंबरवरून देखील तुम्ही तुमचं जे आहे ते वोटर ID कार्ड डाउनलोड करू शकणार आहात। तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे। भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो कॅप्चा आहे कॅप्चा कोड या ठिकाणी भरायचा आहे। तो जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। झाल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। भरून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुमचं जे आहे ते साइन इन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आता तुम्हाला जर तुमचं जे आहे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचा आहे। तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी करेक्शन ऑफ एंट्रीज हा जो फॉर्म आहे फिल फॉर्म 8 यावरती तुम्हाला जे ग्रीन बॉक्स आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर सेल्फ यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेल्फ यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो EPIC नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे। मी पाठीमागे सांगितलं की तो EPIC नंबर तुम्हाला कुठून मिळणार आहे, तुम्हाला कसा काढायचा त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची जी लिंक आहे ती दिलेली आहे। हा जो आहे तुमचा EPIC नंबर भरायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं जे नाव आहे जे तुमची जी वोटर ID कार्डवरची जी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। ओके यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टर रोल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जो दुसरा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ती तुमची सर्व इन्फॉर्मेशन येणार आहे, तुमची सर्व माहिती येणार आहे। तुम्हाला ही जी माहिती आहे ती सरळ खाली यायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रल रोल हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला टिक करायचे आहे। तुम्हाला जो काही मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचा आहे, तुम्हाला जो रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला भरायचा आहे। तर ज्या मोबाईल नंबरनी तुम्ही लॉग इन केलेला आहे तोच नंबर शक्यतो भरा। हा जो आहे तो मोबाईल नंबर भरून झालेला आहे। परत एकदा नीट चेक करून पहा आणि नंतर नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला आणखी काही तुमचं जे आहे ते DOB म्हणजेच तुमचं जे आहे
जन्मतारीख असेल, तुमचा ॲड्रेस असेल, तुमचं जेंडर असेल, तुमचा फोटो असेल, हे देखील तुम्हाला या ठिकाणी अपडेट करता येणार आहे. तुम्ही मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर तुम्हाला इकडं वरती यायचं आहे आणि इथं जे पहिलं आहे त्यामध्ये तुम्हाला नेक्स्टचे बटन दिसेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं जे डिटेल्स आहे ते आधार नंबरनुसार आहे का, मोबाईल नंबर तुमचा तुमच्या वडिलांचा, आईचा किंवा रिलेटिव्हचा आहे का तुमचा स्वतःचा आहे. तर या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा आहे म्हणून सेल्फ या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो तुमचा नंबर आहे तो या ठिकाणी परत एकदा भरायचा आहे. भरून झाल्यानंतर तुमचा ईमेल ID देखील तुम्ही टाकू शकताय, आधार कार्ड देखील टाकू शकताय. भरून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन आहे. तर डिक्लेरेशन जे तुमचं आहे ते तुमचं जे गाव आहे जिथं तुम्ही आहात ते डिक्लेरेशनमध्ये तुमचा प्लेस जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथं कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा जो आहे तो जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. भरून झाल्यानंतर सेंड OTPवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला आता एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. भरून झाल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही हे सेव्ह देखील करू शकता. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही सेव्ह या बटनावरती क्लिक करून सेव्ह देखील करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे. तुमच्या वोटर ID तुम्ही हा रजिस्टर केलेला आहे, अपडेट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी हे जे आहे ते फॉर्म या ठिकाणी येणार आहे. तुमचा जो नंबर आहे तुम्ही टाकलेला आहे, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिसणार आहे. तो व्यवस्थित आहे का ते परत एकदा चेक करायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. तुम्ही डाउनलोड देखील करू शकताय. जर काही चुकीचं असेल तर या ठिकाणी कीप एडिटिंगचा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही एडिट देखील फॉर्म करू शकताय आणि तुम्हाला साइन अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म, तर यस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुमच्या वोटर IDवरती रजिस्टर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ही जी आहे ती प्रोसेस होणार आहे आणि तुमचा नंबर जो आहे तो या ठिकाणी रजिस्टर होणार आहे. तुम्हाला तो फॉर्म तिकडं सबमिट केल्यानंतर इकडं या हस्ताक्षर या वेबसाईटवरती डायवर्ट केलं जाणार आहे. ही गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे. या ठिकाणी तुमचं डिक्लेरेशन घेतलं जाणार आहे. तुमचा आधार नंबर या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP जो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो भरायचा आहे. या ठिकाणी डिक्लेरेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही संमती देताय की तुमच्या वोटर ID जे आहे त्यावरती तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर करण्यासाठी तुम्ही संमती देताय. असं डिक्लेरेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तो तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. डिक्लेरेशनवरती क्लिक करून आणि तुम्हाला या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचा जे मोबाईल नंबर आहे तो वोटर IDला त्या ठिकाणी रजिस्टर केला जाईल. ही जी प्रोसेस आहे ती 2 ते 7 दिवसामध्ये होते. तुम्ही त्या ठिकाणी त्याचं स्टेटस देखील चेक करू शकणार आहात आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचं जे वोटर ID कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली जाणार आहे. त्यावरती जाऊन तुम्ही तुमचं हरवलेलं वोटर ID कार्ड तुम्ही परत मिळवू शकताय. धन्यवाद.